अनपेक्षित प्रेम भाग 19. संध्याकाळ होत आली होती. संध्याच्या या दाट होऊ लागल्या होत्या. आकाशात घरट्यात परतणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट वाढला होता. धास्तावलेल्या पायलने महेंद्रसिंहला विचारले, आजही आपल्याला जंगलात रात्र काढावी लागणार? चिन्ह तर तीच दिसतात. कालची रात्र आठवली तरी अंगावर काटा उभा राहतो. कशी काढली मी त्या कपारीत रात्र? माणूस जातीचे तेच तर वैशिष्ट्य आहे. येईल त्या संकटाला जो तो आपल्या कृतीनुसार टक्कर देतच असतो. पण आता खरेच हो, माझ्यात ती ताकद राहिली नाही. मी समजू शकतो. कालपासून तुम्ही कित्येक वेळा मरणाला तोंड दिले आहे. चालून आणि टेन्शनने तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती खर्ची पडले. पण तुम्हीच सांगा, आपण काय करू शकतो? मग आता काय करायचे? या जंगलात असेच भटकत राहायचे? मी माझे ज्ञान पणाला लावले आहे आणि मला वाटते आपल्याला लवकरच वाट सापडणार आहे. माझा विश्वास आहे. कशावरून? पक्ष्यांचा मी जो अभ्यास केलाय त्यावरून. म्हणजे मनुष्य वस्तीजवळचे पक्षी, घनदाट जंगलातले पक्षी मी ओळखू शकतो. आणि तुम्हाला सांगायचे म्हणजे सध्या मला मनुष्य वस्तीजवळचे म्हणजेच विरळ झालेल्या जंगलातील पक्षी दिसू लागलेत. माझे मन मला सांगते आहे, लवकरच आपण जंगलातून बाहेर पडू. दोघे पुन्हा चालू लागले. जंगलातून लवकर बाहेर पडणार हेच ऐकून पायलला उत्साह आला होता. ती उत्साहाने चालू लागली. पायल! महेंद्रसिंहची जोराची हाक ऐकून पायल मनातून धास्तावली. ती थोडी मागे पडली होती. हा काय एवढ्या मोठ्याने हाक मारतो आहे? त्याला तर काही झाले नाही ना? ओ गॉड, त्याला काही होऊ देऊ नकोस. त्याला काही झाले तर मग माझाही या पृथ्वी तलावरचा अवतार संपणार आहे. असाच काहीसा विचार करीत धास्तावलेली पायल धावत त्याच्याजवळ गेली. काय झाले तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? मला काही झाले नाही. आपण जिंकलो. पायल, आपण जिंकलो. तिचा हात हातात घेत तो म्हणाला. इकडे तिकडे बघत पायल म्हणाली, काय झाले? आपल्याला वाट मिळाली. मला तर चारी बाजूला जंगलच दिसते आहे. वाट आजूबाजूला नाही, पायाखाली असते. पायलची टर उडवत महेंद्र म्हणाला. पायलने खाली पाहिले. कुठे काय आहे? ही बघा, ही धुसर दिसणारी पाऊलवाट. म्हणजे ही वाट रोजच्या वहिवाटीतली नाही, पण अधूनमधून या वाटेचा उपयोग होतोय. तुम्हाला खात्री आहे? अगदी 100%. चला तर जाऊया. दोघेही पायवाटेवरून निघाले. अंधार हळूहळू दाटून येऊ लागला होता. जोपर्यंत पायाखालची वाट दिसते आहे तोवर फास्ट चालायला पाहिजे, महेंद्रसिंह म्हणाला. दोघेही भराभर चालू लागले. महेंद्रसिंह पायवाटेचे निरीक्षण करीत होता. काही ठिकाणी म्हणजे खुरट्या गवतावरून पायवाट जात असल्याने काहीच समजत नव्हते. अशा वेळी पुढे जाऊन व्यवस्थित बघावे लागत होते. तरीही पाऊण तास त्या रस्त्यावरून दोघे चालले. आता मात्र अंधार दाटून आला. महेंद्रसिंहने आपल्या खिशातली बॅटरी काढली आणि मग बॅटरीच्या उजेडात त्यांचे चालणे सुरू झाले. पण त्यामुळे त्यांचा चालण्याचा वेग कमी झाला. त्यानंतर तब्बल आणखी 1.5 तास चालल्यानंतर त्यांना वस्ती असल्याचे लक्षात आले. दोघांनाही खूप आनंद झाला होता. हातात हात घालून ते चालत होते. पहिल्याच दिसलेल्या घराजवळ ते थांबले. इथेच विचारूया का? महेंद्रसिंहने पायलला विचारले. काय विचारणार? साशंक होत पायलने विचारले. आजच्या रात्रीपुरती जागा. पण शंका काढू नका. महेंद्रसिंह पुढे झाला. त्याने दारावर थाप मारली. आतून बाईचा आवाज आला. कोण आहे? जरा दार उघडता? अनोळखी आवाज ऐकून ती बाई लगबगीने बाहेर आली असावी. कोण आहेसा तुम्ही? कोण पाहिजे आहे? मावशी, वाटसरू आहे आम्ही. वाट चुकलोय. आजच्या रात्रीपुरता आसरा पाहिजे. त्या म्हातारीने दोघांकडे निरखून पाहिले. पायलकडे पाहत म्हातारी म्हणाली, यो तुझा दादला आहे काय? पायल काही बोलणार तेवढ्यात चटकन महेंद्रसिंह म्हणाला, मावशी, ही माझी कारभारीण आहे. कोण गावचे तुम्ही? आम्ही चंद्रपूरचे पाटील. चंद्रपूर? म्या म्हातारीला ठाव नाही. वाईच थांबा, माझ्या पोराला बोलवतो. म्हातारीने तिच्या मुलाला हाक मारली. अरे सखारामा, वाईच ये. शेजारच्या खोपटातून सखाराम बाहेर आला. दाराजवळ अनोळख्या व्यक्तींना पाहून बावरला. तोच. म्हातारी म्हणाली, अरे सखारामा, ही दोघं वाट चुकूनशान आल्या की. आजच्या रात्रीसाठी ठेवून घ्या म्हणतात. कोण गावचं म्हणायचं? सखारामाने प्रश्न केला. चंद्रपूर. अरे एवढ्या लांबून कसा आलासा? सखारामाच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. आम्ही इरेश्वराच्या दर्शनासाठी म्हणून गेलो होतो. इरेश्वर माहिती आहे नव? महेंद्रसिंह म्हणाला. कवा गेलो नाही, पण ऐकून ठाव आहे. दर्शन घेऊन येत होतो अन कारभारणीचा पाय घसरला की डोंगरावरून खालीच आली. मग म्या बी आलो अन मग दरीतून वाट शोधत इकडं आलो. लई त्रास झालाय जणू. वय, लई त्रास झालाय. चालून चालून पायाचं धिरडं झालंय बघा. अरे राहू दे त्यासनी. या पोरांनो, आत या. म्हातारी आत वळली. तिच्या पाठोपाठ तिघेही आत गेले. म्हातारीने त्यांना बसायला कांबळे अंथरले.
पायल आणि महेंद्रसिंह बसले. म्हातारीने पाण्याचा तांब्या पुढे ठेवला. म्हातारी पायलकडे पाहत म्हणाली, बये, ही कसली कापडं घातली आहेस तू? म्या बघितलं नाही कधी बी. मावशी, ही शेरातून आली आहे. तकडं बया असली कापडं घालतात. महेंद्रसिंह म्हणाला, आक्रीतच म्हणायचं. अव पाहुणं, चंद्रपूरची यात्रा आहे ना व? तुम्हासनी ठाव आहे? वय जी लय मोठी असती म्हण. तुम्ही कवा बघितली नाही? नाही बा, एवढ्या दूर कसलं जातोय? आमच्या संगत चला उद्याच्याला. अव आमच्या वाडीतलं सावकार, तो संपतराव सावकार, ते दरसाल दर्शनाला जातात. त्यांच्याकडून समजले आम्हासनी. लय बडाया मारतात बघा जत्रेच्या. जरा त्या सावकाराला बोलवता? तो मोठा माणूस, आमच्या घरला कसं येताल? आम्ही पडलो गरीब माणसं. आपण जाऊया त्यांच्याकडं. पर म्या म्हणतो, ते तरी कशाला? अव सखारामराव, आम्हासनी इथून चंद्रपूरचा रस्ता ठाव नाही, आणि ते बी चंद्रपूरला जत्रेला जाणार, तेव्हा आम्ही बी जाऊ की त्यांच्या संगट? चला तर लागू लाग, सखाराम म्हणाला. महेंद्रसिंहने तोंडावर पाण्याचा हपका मारला, केसांवरून कंगवा फिरवला. तो पायलला म्हणाला, तुम्ही बसा इथे, आम्ही जाऊन येतो. महेंद्रसिंह आणि सखाराम दाराबाहेर पडले. अंधार असला तरी सखारामाच्या पायाखालचा रस्ता असल्याने तो भराभर चालत होता आणि महेंद्रसिंह त्याच्याबरोबर चालण्याचा प्रयत्न करीत होता. एका बऱ्या दिसणाऱ्या घरासमोर सखाराम थांबला. म्या सावकारासनी भेटून येतो, तुम्ही वाईस थांबा, सखाराम महेंद्रसिंहला म्हणाला. महेंद्रसिंह बाहेर थांबला. 2 मिनिटातच सखाराम बाहेर आला आणि तो म्हणाला, चला, तुम्हासनी बोलावले. महेंद्रसिंहने घरात प्रवेश केला. पडवी ओलांडून दोघे आतल्या सोप्यात गेले. सावकार अडकित्त्याने सुपारी कात्रीत बसला होता. त्याचे लक्ष महेंद्रसिंहकडे गेले. त्याने कंदिलाच्या उजेडात बारकाईने महेंद्रसिंहला न्याहाळले. तो झटकन उठला. महेंद्रसिंह समोर येत म्हणाला, सरकार तुम्ही? या, आमच्या घराला तुमचं पाय लागलं, धन्य झालं, म्हणत त्याने महेंद्रसिंहच्या पायावर डोके ठेवले. त्यांना उठवीत महेंद्रसिंह म्हणाला, तुम्ही ओळखता आम्हाला? वय जी, चांगली ओळखीतो. दर सालाला चंद्रपूरच्या जत्रेला येतो नव. अरे सखारामा, हे लय मोठी माणसं आहे ती, समजा गाव यासनी देव मानतं. अरे माझ्या, म्या त्यासनी नमस्कार देखील केला नाही. एवढी मोठी माणसं स्वतःहून घरला आली. म्या तर दारातच नाव गाव विचारूत बसली. सरकार, आम्हासनी माफी असावी, म्हणत त्याने महेंद्रसिंहाच्या पायावर डोके ठेवले. अहो असू द्या, आमचा मोठेपणा इथे आड यायला नको. आज आमच्या दृष्टीने तुम्ही मोठे आहात. आमच्या अडचणीच्या वेळी आम्हाला मदत देत आहात. तुमचे उपकार आहे आमच्यावर. सरकार, असं म्हणू नकासा, पाप चढेल आमच्यावर, सखाराम काकुळतीला येऊन म्हणाला. महेंद्रसिंहच्या हाताला धरून सावकार संपतने त्याला गादीवर बसविले आणि मग त्याची चौकशी केली. महेंद्रसिंहने सर्व व्यवस्थित सांगितले. ते ऐकून संपत म्हणाला, लई वाईट प्रसंग आला होता म्हणायचा तुमच्यावर. अरे सखारामा, जा, वहिनी साहेबांनी घेऊन ये. आजचा मुक्काम आमच्याच घरी करू दे. वैजी, सावकारांनो, आता घेऊन येतो. सखाराम पायलला आणण्यासाठी त्याच्या घरी निघाला. धापा टाकीत तो घरी आला. येताच त्याने पायलच्या पायांवर डोके ठेवले. पायल आणि म्हातारी दोघेही गोंधळून गेल्या. हे काय करता? पायलने विचारले. वहिनी साहेब, आम्हासनी माफी करावी. म्या कधी चंद्रपूरला गेलो नाही. तेव्हा काय ठाऊक तुम्ही चंद्रपूरचे सावकार हायसा. अगं आहे, त्यासनी नमस्कार कर. लय मोठी माणसं आज आपल्या घरात आल्याची. म्हातारी लगबगीने उठली. ती नमस्कारासाठी वाकणार एवढ्यात पायलने त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, मावशी, तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठ्या आहात. मला नमस्कार करू नका. अव, पर तुम्ही मोठी माणसं. काही मोठी नाहीत आम्ही. तुमच्याच सारखी सामान्य माणसं आहोत. तुम्ही मोठ्या मनाने आजच्या रात्रीसाठी निवारा दिला, तोच तुमचा मोठेपणा. वहिनी साहेब, सावकारांकडे तुम्हासनी बोलावलंय. एवढ्या वेळात पायल फ्रेश झाली होती. उठत ती म्हणाली, मावशी, कुठले कोण आपण? पण या प्रसंगाने ओळख झाली. निघू मी? वाईस थांब पोरी, कुंकू लावते. म्हातारीने पायलच्या कपाळी कुंकू लावले. पायलला खूप वेगळे वाटत होते. म्हातारीचा निरोप घेऊन सखारामबरोबर ती संपत सावकाराच्या घरी आली. सावकाराने मोठ्या आस्थेने तिचे स्वागत केले. ती महेंद्रसिंहच्या शेजारी बसली. तोच चहाचे 2 कप समोर आले. वाफाळणारा तो चहा बघून दोघांनी एकमेकांकडे पाहिले. मंद स्मित करत आपले कप उचलले. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.